अरेंज मॅरेज भाग 10. रात्रभर छान झोप झाल्याने अजितला सकाळीच उशिरा जाग आलेली होती. डोळे चोळत आणि आळस देत तो बेडवरून उठून बसलेला होता. आता थोडं शुद्धीवर आल्यावर त्याची नजर बाजूला जेथे प्रिया झोपलेली होती तेथे गेली, पण त्या ठिकाणी त्याला प्रिया दिसलीच नाही. आजूबाजूला पाहिलं तर तिथेही त्याला प्रिया दिसलीच नाही. तसाच तो बेडरूमच्या गॅलरीमध्ये आला होता. प्रियाची बेडरूम घराच्या बॅक साईडला असल्याने मागच्या बाजूला असलेले मोठमोठे उंच डोंगर आणि सगळीकडे पसरलेले हिरवी झाडे दिसत होती. अंगाला काळोख देत तो रेलिंगवर हात ठेवून उभा राहिला होता. आता त्याची नजर घरच्या अंगणातल्या खाली विसावलेली होती. जी प्रियाच्या घराची मागची बाजू होती ना, त्या ठिकाणी गाईचा गोठा होता. तिथूनच त्याला कोणाच्या तरी मंजूळ अशा गाण्यांचा आवाज येत होता. अजित ते थोडं लक्षपूर्वक ते गाणं ऐकण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचं लक्ष यायला वेडच लागलं नाही की हा आवाज प्रियाचा आहे म्हणून. आपोआपच त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदरची अशी स्माईल आली होती आणि केसांमध्ये हात फिरून तो तसाच तेथे उभं राहून ते गाणं ऐकू लागलेला होता. त्याला ते गाणं खूप आवडलेलं होतं आणि मनातच तो म्हणाला होता, किती मंजूळ आवाज आहे ना हा, किती छान आवाज आहे तिचा, तिला गाणंही गाता येतं. गाण्याचे बोल कानावर पडताच अजितचा चेहरा गंभीर झाला होता, कारण गाणं सुद्धा तसंच होतं. सांग तुला कळणार कधी भाव माझ्या मनातला. तिचा तो भारावून टाकणारा मंजूळ आवाज आणि गाण्याचे ते अर्थपूर्वक बोल ऐकून नकळत अजितच्या मनातही चलबिचल झाली होती. तो तसाच तेथे उभा होता आणि तितक्यातच धार करून प्रिया उठली आणि मागे वळाली होती. समोर अजितला पाहून तिच्या तोंडून निघणारा आवाज बंद झाला होता आणि गडबडली. ती पुन्हा नजर झुकवून तिने खाली आणि तिचं काम करू लागली होती. आजारी आहेस आणि इतक्या लवकर कशाला उठलीस तू? अजितनं तिला प्रश्न विचारला होता. ते मी तर रोज याच वेळेला उठते ना, म्हणून सवय आहे मला उठायची. नजर झुकून प्रिया त्याला म्हणाली होती. तुला दूध काढता येतं का? नाही म्हणजे एवढी शिकलेली आहेस तरी ही असली कामं तुला जमतात का? अजित तिला म्हणाला होता. प्रिया म्हणाली, हो, कितीही शिकलं ना तरी आपली संस्कृती, आपल्या प्रथा, परंपरा या आपोआप संस्कारात रूपात अंगी रुजत असतात. अजित म्हणाला, तुझी जखम कशी आहे? बरं वाटते का तुला? जवळ येत अजित तिला म्हणाला. अजितच्या जवळ येण्याचा आभास होताच प्रिया 2 पावले मागे सरकली होती आणि त्याला म्हणाली, ठीक आहे मी आता. आणि गाईचं वासरू तिने पुन्हा प्यायला सोडून दिलं होतं. अजितकडे न पाहताच ती त्याला म्हणाली, तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल ना, तुम्ही आंघोळ वगैरे करून या आणि आवरून या खाली. तोपर्यंत मी तुमचा नाश्ता बनवते आणि चहा सुद्धा बनवते तुमच्यासाठी. असं म्हणून प्रिया जायला निघणारच होती की तितक्यात अजितचा आवाज पुन्हा तिच्यावर कानावर पडला होता. तुला घेऊन यायला सांगितलं होतं मॉमने. यावर प्रियाने मात्र काहीच रिॲक्शन दिलं नाही आणि त्याच्याकडे एकटक पाहत होती, कारण तिला विश्वासच बसत नव्हता की जरी मॉमने सांगितलं असतं ना तरी अजित चक्क तिला घरी चालायला सांगत होता. तिच्या चेहऱ्यांवरचे ते गोंधळलेले एक्सप्रेशन पाहून पुढे तो म्हणाला होता, नाही म्हणजे इथं जो आराम करायचा आहे ना तो तू तिथे राहूनही करू शकतेस ना. हे वाक्य बोलताना मात्र त्याने तिच्या नजरेला नजरच मिळवून तिला बोलला होता, कारण आपली चोरी पकडली जाते की काय असं त्याला वाटतच होतं. प्रिया विचारत असताना तिला अचानक क्लिक झालं की अरे, काल संध्याकाळीच मॉमचा फोन आला होता, त्या तर मला ये म्हणाल्याच नाहीत. अचानक अजितला कसं काय पाठवलं त्यांनी, हा तिच्या डोक्यामध्ये प्रश्न आला होता. नाही, काहीतरी काम असेल कदाचित, म्हणून त्यांनी अजितला मला घ्यायला पाठवलेलं दिसतंय. नाही, रात्री तर ते मला म्हणाले होते की मॉम विचारपूस करून ये म्हणाल्या होत्या, म्हणून मी आलो. मग आता कसं चाल म्हणता येते मला? हिम्मत करून पुढं ती अजितला म्हणाली होती. नाही म्हणजे मी शनिवारपर्यंतच्या सुट्ट्या टाकलेल्या होत्या, तर मी ये रविवारी. तिचं हे उत्तर त्याला अनपेक्षितच होतं, कारण कितीही नाही म्हणालं ना तरी तिला तिच्या माहेरची ओढ होतीच, त्याची नव्हती. मनातच स्वतःशी तो म्हणाला होता, खरं तर मी स्वतःहूनच तुझ्या आणि माझ्या एक दरी निर्माण केलेली आहे. कदाचित माझ्याही नकळत ती खूप खोल गेलेली असावी असं मला वाटतं. पुन्हा भानावर येत तो तिला म्हणाला, ठीक आहे, चालेल, सांगतो मी तसं मम्माला.
प्रियाने एक सुटकेचा निश्वास टाकला आणि ती दुधाची चरबी घेऊन घरामध्ये गेली. पण बाहेर उभा राहिलेल्या अजितचा मात्र जीव कासावीस झालेला होता. कारण त्याच्याविषयी असणारी तिची ओढ कुठे ना कुठेतरी कमी होण्यासारखी त्याला वाटत होती. त्यासाठीच अजित स्वतः कारणीभूत होता आणि हे त्याला आता समजलेलंच होतं. अजित मात्र बराच वेळ विचार करत तेथेच उभा राहिलेला होता. पुन्हा स्वतःचीच तो म्हणाला, खरंच मी चूक केली का, तुला न ओळखून, तुझ्या प्रेमाला न ओळखून? अजित थोड्या वेळाने घरात गेला तर प्रियाचे बाबा कामानिमित्त बाहेर गेलेले होते आणि तिची आई स्वयंपाकघरात काहीतरी करताना त्याला दिसली होती आणि प्रियाही तिच्या आईला मदत करताना किचनमध्ये दिसली. शोभा म्हणाली, अगं पिऊ, पाहुण्यांना बघ ना, काय हवं नको ते मी स्वयंपाकाच्या बघायला, तू जा वर आणि त्यांना विचार, तत्पर्यंत मी स्वयंपाक बनवते. प्रियाची आई प्रियाला म्हणाली. प्रिया म्हणाली, बरं जाते मी, म्हणत प्रिया वर रूमकडे निघाली. रूमच्या दरवाजापर्यंत ती पोचली, पण आज जायची तिची काही हिंमत होत नव्हती. कारण तिला अजित कधी काय बोलेल याची धास्ती लागून राहिलेलीच होती तिला. पण दारात तरी किती वेळ उभं राहणार ना, म्हणून ती रूममध्ये गेली. बेडवर पडलेला पसारा प्रिया आवरतच होती. तितक्यातच बाथरूमचा दरवाजा वाजलेल्या आवाजाने अजित बाहेर आला आणि नकळत प्रियाने मागे वळून पाहिलं तर तिला अजित फक्त कमरेला टॉवेल गुंडाळून आलेला दिसला होता. बाकीवर त्याने काहीच घातलेलं नव्हतं. अगदी शर्टलेस होता तो. घाबरून प्रियाने नजर फिरवली आणि त्याच्याकडे पाठ करून ती तिचं काम करत होती. तर नुसतंच आंघोळ करून बाहेर आलेल्या अजितची नजरही प्रियावर पडली. समोर गोंधळलेल्या प्रियाला पाहून अजित हळूहळू तिच्या जवळ आला होता. तशी ती घाईतच तिथून बाजूला जाऊ लागली. प्रिया दूर जाते हे पाहून अजित तिला म्हणाला, ए प्रिया, कम हिअर. मला पाठीवर मुंगी चावत आहे वाटतं. आग होते खूप, जस्ट सी. प्रिया काहीही विचार न करता पटकन त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या पाठींवर एक हात ठेवून टाचा वर करून पाहू लागली होती आणि म्हणाली, आग कुठे आहे? कुठे चावली तुम्हाला मुंगी? अजित म्हणाला, मी जिथे सांगतोय तेथे तू हात ठेव. अजितला मानेने होकार देऊन ती त्याची पाठून निरखून पाहू लागली होती. हा तेथेच लेफ्ट साईडला, हो तेथेच बघ बरं. आणि प्रियाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. थोडं त्रासिक आवाजातच ती त्याला म्हणाली, आहो कुठं काय, इथे तर काहीच नाही. असं म्हणून ती तिथून जाऊ लागली होती. अजितने पुढे जाणारा तिचा हात पटकन त्याच्या हातात पकडला आणि तिला मागे खेचलं. तशी ती अजितच्या छातींवर जाऊन आदळली. आता तिच्या पाठीला अजितच्या छातींचा स्पर्श होत होता आणि अजितने तिच्या भोवती असलेली स्वतःची मिठी घट्ट केली होती. तशी प्रिया पुन्हा शहारली. अलगद तिच्या मानेवर ओठ फिरवत अजित तिला म्हणाला होता, इथून पडून जात होतीस ना मला पाहून? त्याच्या या प्रश्नावर मात्र प्रिया गडबडली आणि त्याला म्हणाली, नाही नाही, असं काही नाही. ते मला खाली काम आठवलंय म्हणून मी जात होते. अजित म्हणाला, मी येथे तुला भेटायला आलेलो आहो आणि तू माझ्यापासूनच लांब पडतेस, हो ना? अजितच्या तोंडून हे उद्गार ऐकून प्रिया मात्र स्तब्ध झाली होती. तिच्या कानांवर विश्वास बसतच नव्हता. खरंच अजित असं काहीतरी बोलेल हे तिला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. अजित आल्यामुळं तिने साडी घातलेली नव्हती आणि आता त्याचे हात तिच्या पदरांच्या आतून पोटांवर फिरत होते. घाबरून तिने पोट आकसून घेतलेलं होतं. तिला स्वतःकडे वळत त्याने तिच्या मानेत हात घातला होता आणि तिचा चेहरा वर केला. पुन्हा त्याने न राहून तिच्या ओठांवर ओठ टेकवले होते. आता मात्र एक हवीहवीशी फिलिंग तिला सुद्धा जाणवतच होती. समुद्रात लाटा उसळताच त्याप्रमाणे तिच्या पोटात खळबळून माजलेली होती. हात पाय थरथरू लागलेले होते आणि अंगांवर ससरून काटा आलेला होता. तिच्या खूप हळूहळू तो तिला किस करत होता. त्याचा किस फार सॉफ्ट होता, जणू स्पर्शाने तिला सांगत होता की तू फक्त माझीच आहे, फक्त माझीच आहे. पिऊ, ई पिऊ, बाळा नाश्ता तयार झालेला आहे, चला बरं का खाली, पुन्हा थंड होऊन जाईल. प्रियाची आई प्रियाला आवाज देत त्यांच्या रूममध्ये आली होती आणि समोर त्या दोघांना त्या कंडिशनमध्ये पाहून जागेवरच गडबडल्या होत्या. त्या पटकन पाठीमागे वळून त्यांना पाठमोरी होत त्या म्हणाल्या होत्या. शोभा म्हणाली, माफ करा अजित बेटा, मी आपलं सहज रूममध्ये येत होते, सॉरी. असं म्हणून त्या गडबडीने वापस फिरल्या. पण या अशा
सिच्युएशनमध्ये प्रियाला मात्र खूपच ऑकवर्ड वाईट वाटू लागलं होतं. त्यांचं ते वागणं तिला बनावटी वाटू लागलेलं होतं. तो सारखा सारखा तिला चिटकण्याचा प्रयत्न करत होता. हे तिला पटत नव्हतं. तिला हे खूप वाईट वाटत होतं. झटकन ती अजितपासून लांब झाली आणि भरल्या डोळ्यांनी अजितकडे पाहत त्याला म्हणाली होती, का असं वागते तुम्ही? तुम्हाला नेमकं माझ्याकडून काय हवं आहे? इकडे तर म्हणता माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे. मग का असं सारखं सारखं जवळ येत आहात तुम्ही? अच्छा, आलं लक्षात. तुम्हाला तर असं वाटत असेल ना की मला तुमच्या या बाह्य सौंदर्याचं आकर्षण आहे म्हणून. त्यामुळं तुम्ही जे माझ्याशी वागलात ते मी विसरून जाईल असं असेल तर तुम्ही पुन्हा चुकताय. अजित, मी खूप कोवळ्या वयात तुमच्यावर प्रेमात पडले होते. पण खरंच मी तुमच्यावर खूप प्रेम केलं होतं. पण खरंच सांगू, तेही आकर्षक नव्हतं माझं. त्यावेळेस नाही कळालं मला, पण आज कळतंय मला. तुम्हाला आठवतंय का? कॉलेजमध्ये असताना तुम्ही एका मुलीला, जी माझ्या क्लासमध्ये होती, तिला कॉलेजमधल्या टार्गेट मुलाच्या तावडीतून वाचवलेलं होतं. त्या मुलाने तिला क्लासमध्ये नेऊन तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. कुणीही तिच्या मदतीला येत नव्हतं. कारण त्यातील एका मुलाचे वडील आमदार होते ना म्हणून. स्वतः प्रिन्सिपलही तिला वाचू शकत नव्हता. तेव्हा तुम्ही स्वतःच्या जीवावर खेळून तिला वाचवलेलं होतं. आणि माझ्यासाठी त्यावेळी तुम्ही माझी हिरो बनलात होता. तेव्हाच तुम्ही मला खूप आवडले होता. तुम्ही स्त्रियांचा आदर करत असलेला तो आदर पाहून मनात कुठेतरी तुमच्याबद्दल एक ओढ निर्माण झालेली होती माझ्या मनामध्ये. नकळत कधी तुम्हाला माझं हृदय मी अर्पण केलं हे मलाही सुद्धा कळालं नाही. पुढे एक दीर्घ श्वास घेऊन अजितच्या नजरेला नजर देत ती म्हणाली होती, तुम्हाला काय वाटलं की मला माहित नाही आहे म्हणून? तुम्ही आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री कोणासोबत आणि कुठे होतात हे मला माहिती आहे. मी तुमचं आणि मॉमचं सगळं बोलणं ऐकलेलं होतं. जेव्हा तुम्ही त्या मुलीसोबत मालदीवला जायला निघाला होता ना आणि मॉम तुम्हाला अडवत होत्या. आता मात्र अजित थोडासा गडबडलेलाच होता आणि आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होता. तिच्या डोळ्यात मात्र अश्रू जमा झालेले होते आणि ते गालांवरून खाली ओघळत होते. नाकाचा शेंडाही किंचित लाल झालेला होता तिचा. तिच्या डोळ्यातील ते अश्रू पाहून अजितच्या हृदयात मात्र कालवाकालवी होऊ लागलेली होती. त्याला सुद्धा वाईट वाटत होतं. मनमन त्याला पुढे जाऊन तिला मिठीत घेऊन तिचे अश्रू पुसण्याची खूप इच्छा त्याची होत होती. आपाप त्याचे पावलं तिच्या दिशेने पडू लागत होते. तितक्यातच पुन्हा तिचा आवाज त्याच्या कानी पडला. तुम्ही काळजी करू नका, पण मी लवकरच तुमच्या आयुष्यातून दूर निघून जाणार आहे. मी तुम्हाला डिवोर्ससाठी कोर्टमध्ये अप्लाय केलेलाच आहे. मी तुम्हाला सोडून निघून जाईल. माझा त्रास तुम्हाला नको व्हायला. मला माहिती आहे मॉमने जबरदस्ती केल्यामुळं तुम्ही हे नातं निभवत आहात. मला हेही माहीत आहे की तुम्हाला मी कधीच आवडत नव्हते आणि आत्ताही आवडत नाही. काळजी करू नका, फक्त काही दिवस. पुन्हा माझं तोंड तुम्हाला कधीच पाहावं लागणार नाही आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या मुलीसोबत लग्न करू शकाल. एवढं बोलून प्रियाला तिचा हुंदका अनावर झालेला होता आणि ती पळतच रूमच्या बाहेर गेली. पण अजितला मात्र कोणीतरी कानात गरम शिश ओतल्यासारखं वाटत होतं. क्षणात कोणीतरी खोल दरीत आपल्याला ढकलून देत आहे असा भास त्याला झालेला होता. माथ्यांवर आलेला घाम त्याने हातानेच पुसला आणि पटकन बेडवर जाऊन बसला होता. आपोआप विचारांची गर्दी त्याच्या डोक्यात व्हायला लागलेली होती. स्वतःशीच तो म्हणाला होता, जशी तू अल्लड होतीस ना तसाच मीही होतो ग. थोडा मोठा होतो तुझ्यापेक्षा, पण तरीही नाही कळालं ग मला त्या वेळेला की तुला इतकं टाकून बोलू नये. किती वाईट बोललो मी तुला आणि झाली चूक माझ्याकडनं. आताही खरं सांगायचं तर एक ओढ तुझ्याबद्दल मनात होतीच. पहिल्यापासून कळालं नाही ते काय होतं, पण जेव्हा तुला गोळी लागली ना तेव्हा काहीतरी खूप मोठी गोष्ट आपल्या हातातून सुटत चाललेली आहे असं मला वाटू लागलेलं होतं. खूप कासावीस झालो होतो मी. तुला जर काही झालं असतं तर. क्षणात अंधार साठला होता माझ्या डोळ्यांसमोर. या एका कल्पनेने हातपाय थंड पडलेले होते माझे आणि मला जाणीव झाली तुझ्यावर असलेल्या माझ्या प्रेमाची. खरं तर तूही आवडायला लागली होतीस मला कॉलेजला असताना, पण मी बोललो नाही तुला आणि तू गायब झालीस कॉलेजमधून. पुन्हा खूप शोधलं मी तुला, पण नजरी पडली नाहीस ग तू आणि हळूहळू माझ्या कामात मी बिझी होत गेलो.
पर्यायाने तुला विसरलो आणि ती माही माझ्या आयुष्यात आली, जिथे त्या नकली सौंदर्याची भुरळ मला पडली होती आणि अडकलो तिच्या जाळ्यात मी. एवढंच नाही तर तिने तिच्या शरीराची चटक मला लावून दिली आणि मी कधी तुझ्यापासून दूर गेलो ते मलाही समजलं नाही. तुझं स्थळ आलं, मला खूप आनंद झाला होता. मी खूप खुश झालो होतो. पण मला मॉमने माहीला नाव ठेवली सून म्हणून तू तिच्यापेक्षा किती चांगली आहे हे सांगितलं होतं आणि माझा इगो हर्ट झाला. त्यात माहीची ब्लॅकमेली चालू झाली होती की तू जर मला सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न केलंस तर मी आत्महत्या करेल, माझ्या जीवाचं बरं वाईट करेल आणि मी तुझ्यापासून लांब होत गेलो. अजित त्याच्याच विचारात असताना प्रियाच्या आईंचा आवाज त्याच्या कानी पडलेलाच होता. अजित बेटा, चला नाश्ता करून घ्या, थंड होतोय नाश्ता. भानावर येत अजित म्हणाला होता. हो हो आई, आलो लगेच. आणि अजित मनात नसतानाही आवरून खाली नाश्ता करण्यासाठी निघून गेलेला होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.